करू तर आपण प्रभावशाली ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता काय करायचंय ते आपण शिकणार आहोत, किंवा प्रभावशाली प्रार्थनामय जीवन आमचं जगण्यासाठी आम्ही कसं असलं पाहिजे, पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल काय सांगतं. आणि मग आपण पाहतो की आत्म्याचं फळ जे आहे ते काय आहे. आत्म्याचं फळ कोण सांगेल मला? पवित्र शास्त्र वाचलं तर तुम्हाला माहित असतं आत्म्याचं फळ काय आहे. भोपळा, नारळ, टमाटा, ऍपल, सीताफळ, गाजर, काय आत्म्याचं काय फळ आहे? बोला कोणीतरी. आत्म्याचं फळ, पहिलं फळ आत्म्याचं काय फळ आहे की काय आत्मा फळ देतो? हा करेक्ट, टाळ्या वाजूया. उत्तर आलं. काय म्हटलं? प्रेम. काय फळ आहे? आय लव्ह यू. काय फळ आहे? प्रेम. परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केलं, त्यानं स्वतःला वधस्तंभावर टांगलं. इतकं प्रेम केलं की त्यानं स्वतःचा पुत्र दिला आणि त्या पुत्रानं प्रेमाखातर आपला प्राण दिला. एवढं प्रेम केलं. बोला हालेलुया. गलती करत पुत्रा दे 5:22 काढू. वाचा काय म्हटलंय? आत्म्याचं पहिलं फळ काय आहे? लवकर लवकर वाचायचं. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणजे निर्माण होणारं फळ, आत्मा जन्म देणारं फळ. काय फळ आहे? बस एक एक नंतर वाचायचं. पण काय म्हणतं? पहिलं फळ काय? मराठीत जर काय म्हणतात? प्रीती. हिंदीमध्ये वाचलं तर प्रेम, इंग्लिशमध्ये वाचलं तर लव. काय फळ आहे? प्रेम. आत्म्याचं फळ काय? लक्षात घ्या. काय आहे? देवानं आमच्यावर प्रेम केलं, परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केलं, देवपित्यानं माझ्यावर प्रेम केलं, माझ्या कुटुंबावर केलं असं आम्ही म्हटलं पाहिजे. आमच्या मंडळीवर प्रेम केलं, देवानं आमच्यावर प्रेम केलं, म्हणून आमचं आद्यकर्ते आहे की आमचं प्रेम कोणावर असलं पाहिजे? बोला कोणावर असलं पाहिजे? देवावर. उत्तर द्या. बोलला तर तुम्हाला समजेल. मोठ्याने म्हणा हालेलुया. आमचं प्रेम देवावर असलं पाहिजे, ना की धनावर. आमचं सगळ्यात जास्त प्रेम कुठं असतं? लोकांचं जगाचं प्रेम कुठं आहे? पैशावर प्रेम आहे, पण ते पैसे त्यांना वाचवत नाहीत. आमचं प्रेम कुठे असलं पाहिजे? ख्रिस्तावर प्रेम असलं पाहिजे. म्हणून आम्ही सुद्धा परमेश्वरावर प्रेम करणारे असले पाहिजे. प्रभूवर प्रेम करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं? आपण म्हणतो माझं देवावर लय प्रेम, मग काय करायचं? रविवारी घरी जायचं. तुमचं प्रेम आहे, काय करतो आपण? मेसेज करतो. मला नाही प्रेम आहे. आपण प्रेमाबद्दल पाहणार आहोत की आमचं प्रेम परमेश्वरावर आहे, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वरावर प्रेम आहे म्हणजे नेमकं काय करायचंय? त्याच्या संगतीवर प्रेम करायचं. परमेश्वराच्या कशावर प्रेम करायचंय? संगती. परमेश्वराच्या संगतीवर. परमेश्वरावर प्रेम आहे म्हणजे त्याच्या बरोबर चालायचंय. मग आपण गीतामध्ये गातो, गीत नंबर 349 पासून संगीत काय गातो? हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मारतो. देवाचं प्रेम. देवाचं प्रेम आहे म्हणजे आम्हाला काय करायचं आहे? देवाच्या बरोबर चालायचं आहे. बोला हालेलुया. देवाच्या बरोबर काय करायचं? तुम्हाला चालायचं आहे, कारण आमचं प्रेम परमेश्वरावर आहे, आमचं प्रेम येशूवर आहे. देवाच्या उपस्थितीवर प्रेम करायचंय. कशावर करायचं आहे? माझ्यावर बोला, गडबड गोंधळ करू नका. पाहुणे आलेले आहे पण ते आपलेच, बाहेरचे नाही, ओळखीचे. नंतर चर्च झाल्यावर आपण भेट. लक्ष दिलं पाहिजे. मग काय होतं? मी जीव तोडून शिकवतो, तुमचं लक्ष नसतं आणि मग आम्हाला आशीर्वादांपासून वंचित राहावं लागतं. पहिली गोष्ट आमचं देवावर प्रेम आहे म्हणजे देवाच्या बरोबर आम्हाला चालायचंय, प्रयत्न करायचा देवाच्या बरोबर चालण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या संगतीवर प्रेम करायचं आहे. म्हणजे काय? देवाच्या उपस्थितीवर. लक्षात घ्यायचं की आपण देवाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत. बोला हालेलुया. कुठे बसलेलो आहोत? देवाच्या उपस्थितीत. मग फोन बंद, डोक्यातले विचार बंद, डोक्यातले मेसेज बंद, सगळ्या कल्पना बंद, सगळं सोडायचं. लक्षात घ्यायचं मी देवाच्या जवळ आहे, देव माझ्या बरोबर बसलेला आहे आणि तो मला काहीतरी बोलत आहे, सांगत आहे. देवाच्या उपस्थितीवर प्रेम. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, देवाच्या मंडळीवर प्रेम करायचं आहे. म्हणजे आमचं कोणावर प्रेम आहे? देवावर प्रेम. कोणावर प्रेम करायचं? देवाच्या मंडळीवर. चौथी आणि महत्वाची गोष्ट, देवाच्या सेवेवर आमचं प्रेम असलं पाहिजे. सेवेवर म्हणजे देवाच्या स्वार्थेवर प्रेम आहे, देवाच्या गीतांवर प्रेम आहे, देवाच्या भक्तीवर प्रेम आहे, देवाच्या आराधनेवर प्रेम आहे.
त्या परमेश्वराच्या आराधनेमध्ये तल्लीन होत जायचं आहे. देवाच्या भक्तीवर प्रेम करायचं. पाचवी आणि महत्वाची आणखी गोष्ट आहे, देवाच्या सेवकावर सुद्धा प्रेम करायचं आहे. लक्षात घ्या, देवाच्या सेवकावर प्रेम करायचं. पवित्र शास्त्र सांगतो, तो म्हणतो माझा सेवक माझ्या डोळ्यातील बाहुली प्रमाण आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आत्म्याचं पहिलं फळ काय आहे? काय आहे? बोला, आत्म्याचं पहिलं फळ काय आहे? सगळे बोला, काय आहे? प्रेम. काय आहे? प्रेम. आणि म्हणून आम्हाला एकमेकांवरती प्रीती करायची आहे. तो काय म्हणला? वैरावर. कुणावर? आपल्याला वैरावर प्रेम करायचे. तर मंडळीतले लोक तर कोणाचे आहेत? आपलेच आहेत. त्यांच्यावर आपण प्रेम नाही करू शकत का? करू शकतो. शास्त्र सांगतं, आपण प्रेमाकडे पाहता पाहता आपण पती पत्नींच्या प्रेमाकडे जाणार आहोत. पत्नीनं आपल्या पतीवर प्रेम करायचं आहे. समजतंय का? पत्नीनं पतीवर प्रेम करायचं आहे. पतीनं सुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करायचं आहे आणि पत्नीनं सुद्धा आपल्या पतीवर प्रेम करायचं. डबल डबल तर होतंय का? बायकोनं थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो, नवऱ्यावरती प्रेम करायचं आहे आणि नवऱ्यानं सुद्धा आपल्या बायकोवर प्रेम करायचं आहे. लेकरांनी सुद्धा आपल्या आई वडिलांवर प्रेम करायचं आहे. असं धक्के नाही द्यायचे, आई वडिलांना प्रेम करायचं. अशी डोळे घालून बघतात, थोडे मोठे जा विनय करतात. बापाला दुःख होतं. जेव्हा मुलगा होतो ना, सगळ्यात मोठं अंतकरण बापाचं होतं. तो गावभर पेढे वाटत असतो, मला मुलगा झाला. आणि तोच मुलगा म्हणजे मग त्या बापाला काय होतो? खेद निर्माण होतो. सर्वांची गोष्ट आहे. मराठीमध्ये म्हणाय, घरोघरी मातीच्या तरी, पण आपल्याला त्यातून पुढे जायचं असतं. प्रेम करायचं आहे, कारण शास्त्र सांगतं ख्रिस्तानं आमच्यावर प्रेम केलं. आज आम्ही एका विशेष प्रेमाकडे पाहणार आहोत. त्या परमेश्वराचं प्रेम आहे आगापे. त्या परमेश्वराचं प्रेम आहे अद्भुत. त्या परमेश्वराची प्रीती आहे अखंड. त्यानं आपला पुत्र दिला. नवऱ्यानं बायकोवर प्रेम करायचं आहे, बायकोनं नवऱ्यावर प्रेम करायचं आहे. आज आम्ही संपूर्ण जगाकडे पाहिलं असता सगळ्यात जास्त भांडण करणारं कुटुंब जर असेल तर ते ख्रिस्ती कुटुंब आहे. लक्षात घ्या. नवऱ्याचा आदर न करणारी पत्नी असेल तर ती ख्रिस्ती घरात आहे. बायकोचा आदर न करणारा नवरा असेल तर तो ख्रिस्ती घरात आहे. विधर्मी लोकांमध्ये तसं नाही. ते पाया पडतात. ते म्हणतात पती परमेश्वर प्याताडा असला तरी. बोला हालेलुया. ते काय म्हणतात? पती परमेश्वर, त्याची पूजा करतात, त्याला पाया पडतात. काल रक्षाबंधन होतं, तेव्हा सुद्धा राखी बांधतात. भाऊ बहिणीच्या पाया पडतो, बहीण भावाच्या पाया पडते. आमच्याकडे गर्व आहे. तिच्या पाया काय पडेल? आमच्याकडे अभिमान आहे. शास्त्र सांगतं आम्हाला एकमेकांवरती प्रेम करायचं. जर प्रेम नाही तर देव नाही. लक्षात घ्या, आमच्या जीवनात देव नाही. कारण काय म्हणतात? आत्म्याचं पहिलं फळ काय आहे? प्रेम. प्रीती आहे. ती प्रीती आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. त्या प्रीतीस्तव येशूनं शिष्यांचे पाय धुतले. त्या लायकीचे आहेत का पाय धुण्याच्या? तो देव आहे. त्याने मानवाचे पाय धुतले. तो म्हणला मला हे करू द्या, कारण हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. शास्त्र सांगतं त्या प्रेमाखातर आम्हाला सगळं काही सहन करायचं. आज आम्ही संपूर्ण जगाचा विचार केला, जगाकडे पाहिलं, लोकांकडे पाहिलं, ख्रिस्ती समाजाकडे पाहिलं, ख्रिस्ती मंडळाकडे पाहिलं आणि कोर्टात पाहिलं तर 10 भांडण जर कोर्टात असेल ना तर 9 भांडणं ख्रिश्चन लोकांचे असतात. 9 घटस्फोट ख्रिश्चन समाजाचे असतात. तेव्हा नाही नाही बापा म्हणतात नाही आमच्या खोरीला जमत नाही. 9 भांडणं ख्रिश्चन समाजात आहेत. ख्रिस्ती समाज हा देवापासून दूर का जात आहे? त्याला कारण असं आहे की सैतानानं त्यांचं मन कठीण करण्याचं काम चालू आहे. सैतानानं मन कठीण करायचं काम चालवलेलं आहे आणि म्हणून मंडळीमध्ये, घराघरांमध्ये सैतान राज्य करत आहे. जरी म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, पण आमच्या घरात कोण राज्य करतो? सैतान राज्य करतो. मग आरडाओरडा आहे. सकाळीच उठल्याबरोबर नवरा बायकोचे भांडणं आहे. सकाळीच उठल्याबरोबर एकमेकांवरती तोंड टाकणं आहे. त्याला कारण असं आहे, प्रीती संपत चालली. जसं तेल संपत डब्बा खाली खाली होत चालतो, वागायला लागतो, तसं प्रेम काय होत आहे? संपत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पती पत्नींची तलाक, सोडचिट्ट्या जास्तीत जास्त होतं. अमेरिकेसारखा मोठा प्रचंड ख्रिश्चन समाजाचा देश आहे. तुम्ही गुगलला सर्च करून बघा. सगळ्यात जास्त घटस्फोट कुठं आहे? कुठं आहे? अमेरिकेत आहे. ख्रिश्चन लोकांचे आहेत, हिंदू लोकांचे नाही. ते म्हणतात नाही, एक नव्हे किती जन्म माहित नाही, 7 आहेत खरे, पण ते म्हणतात 7 जन्म आता निभावायचे. मग वराला पकड बांधून टाकते.
आम्ही म्हणतो की नाही ती स्वर्गात जर आली ना तर मी नरकात जाईल, मला नाही यायचं तिच्या बरोबर स्वर्गात. इतका द्वेष निर्माण होतो. आपण म्हणतो बास आता नको तेव्हा तिला जर घेत असा स्वर्गात मी येत सुद्धा नाही बाबा. इतकं कडू मन का होतं? कारण सैतान मनावरती राज्य करू लागतो. लक्षात घ्या, शास्त्र सांगतं वैर्यावर प्रेम कर, वैर्यावर प्रीती कर. ती तर आमची पत्नी आहे, आम्हाला पत्नीवर किती विशेष रीतीनं प्रेम करायचं आहे. देवाच्या लेकरांना सोडचिठ्ठीपासून, कोर्टापासून आणि वाईटापासून दूर राहायचं आहे. प्रेम नष्ट करण्याचं काम सैतान करत आहे, तो द्वेष घालतो. पत्नीचे प्रेम राहिलेलं नाही, पतीचं प्रेम राहिले. पतीला म्हणतात बाई जरा गोळ्या घ्या, नौकर येता बापाची, उठून नाही घ्यायचा. होतं का असं कधी कधी? शास्त्र सांगतं की जेव्हा प्रेम खंड होतो, त्या प्रेमाला दुरावा निर्माण होतो, तेव्हा होतं एकमेकांवरती आरडाओरड आहे, भांडण आहे, वाद आहे, एकमेकांचं मन दुखवलं जातं, एकमेकांना समजून घेतलं जातं. समजून घेणं फार महत्वाचं आहे. पतीचं कर्तव्य आहे, पत्नी चिडचिड करत आहे तर आपण शांत राहायचं. कदाचित ती आजारी असेल, कदाचित घरात काय प्रॉब्लेम झाला असेल, कदाचित लेकरांनी त्रास दिला असेल, काहीतरी समस्या असेल, पत्नीने समजून घेतलं पाहिजे. ते दिवसभर बाहेर होते, कदाचित बाहेर काय प्रॉब्लेम झाला असेल, कामात कोणी ओरडलं असेल, काहीतरी थकवा असेल, काहीतरी लागलं असेल, आजारी असतील, समजून घेतलं पाहिजे. जेव्हा समंजसपणा दूर होतो तेव्हा भांडायला आणि प्रेम कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही एकमेकाच्या सहवासानं एकमेकाच्या अनुभूतीनं एकमेकाला समजून घेतलं पाहिजे की काय होत आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ते प्रेम टिकतं आणि ते पूर्णपणे आशीर्वादित होतं. त्याकरिता सर्वात महत्वाची गोष्ट नवऱ्याच्या आणि बायकोच्या जीवनामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, ती म्हणजे नम्रता. कोण असली पाहिजे? नम्रता. नम्रता आहे ना, मग काही पण हो द्या, आम्ही उलटून उत्तर देत नाही. बायको जरी रागावली, तिचा पण हक्क आहे, ती रागवू शकते. असं नाही की दरवेळेला नवऱ्यानेच उठायचं, बडवायचं, नवऱ्यानेच उठायचं, हक्क गाजवायचा, नवऱ्यानेच मारहाण करायची, नवऱ्याने शिवाय द्यायची, असं नाही. कधीतरी बायको पण रागवू शकते ना, तेव्हा नवऱ्याने शांत राहायचं, काय झालंय त्याचे पाठपुरावा करायचा, नम्र व्हायचं. शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र झाला असं म्हटलंय, लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, एकही शब्द बोलला नाही. बायको लय रागवली, लय तापली, लय बोलायला लागली, लय शिवाय द्यायला लागली. नवरा शांत आहे, भांडण होईल का? बरोबर करेल आणि शांत राहून जाईल. आपण काय म्हणतो? इतनी हिम्मत तेरे में कहा क्या रे, दिखाता हूं तेरे को. लगेच सुरुवात होते. त्याने काय होतं मग? अधिक दुरावा निर्माण होतो आणि घर फुटले जातात. छोटस भांडण कोर्टाकडे निघून जातं. पवित्र शास्त्र सांगतं नम्रता असली ना मग तिची बहीण नांदायला. सहनशीलता. कोण येते? सहनशीलता. आणि मग सहनशीलता पाहण्यासाठी आनंदराव पण येतो. मग त्या घरामध्ये नम्रता असते, सहनशीलता असते आणि आनंद येतो. आणि मग फक्त जेव्हा राग आमच्या घरामध्ये नांदत आहे, फक्त आणि फक्त रागाचं वर्चस्व आहे, मग लेकरं पाखरासारखे घरातून उडू लागतात. तेही राहत नाही. ते म्हणतात की बापरे फार रागिष्ट आहे बाबा, फार रागिष्ट आहे आई, आम्हाला नको घर. ते उडून जातात. शास्त्र सांगतं जेव्हा कुटुंबामध्ये नम्रता आहे तर आनंद आहे, तर शांती आहे, सुख आहे, समाधान आहे. आणि त्याकरिता आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येक दिवस प्रार्थनामय घालायला पाहिजे. ख्रिस्ती कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी, ख्रिस्ती कुटुंबाचा नाश करण्यासाठी, ख्रिस्ती कुटुंबाला व्यसनाधीन करण्यासाठी, ख्रिस्ती कुटुंबाला देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी कोण कारण आहे? बोला, कोण आहे? राग. कोण आहे? राग. रागाच्या ऐवजी जर प्रेम आहे घरामध्ये तर होईल काय? त्या प्रेमासाठी असं म्हणजे जर प्रेम केलं ना तर अरण्यातील प्राणी सुद्धा पळत येतात. जंगलातला प्राणी वाघ आहे ना, त्याच्यावर जरी प्रेम केलं ना तो सुद्धा खात नाही आम्हाला, तो सुद्धा प्रेम करतो. पक्षी रानात उडणारा त्याच्यावर प्रेम केला तो सुद्धा येऊन बसतो. शास्त्र सांगतं की आम्हाला प्रेमामध्ये प्रतिदिवशी वाढत जायचं आहे आणि राग सोडून द्यायचा. देवाचे प्रेम, देवाची प्रीती अखंड आहे. पतीनं नेहमी पत्नीसाठी मध्यस्थी करायची आहे. पती पत्नींमध्ये प्रेम असले पाहिजे. आणि मग जर प्रेम आहे तर भांडण राहणार. भांडू द्या, बायकोनं भांडू द्या, नवऱ्यानं भांडू द्या, पण असं म्हटलंय सूर्य मावळू देऊ नका. संध्याकाळ होण्याच्या आधी भांडण मिटलं पाहिजे. दोन अर्थ आहेत. ते भांडण इतकं नाही झालं पाहिजे की घराचा नाश झाला पाहिजे.
भांडण झालं एकानं तर एकानं शांत राहायचं काम आहे. आणि मग आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की आमच्या घरामध्ये शांतता येते, सुख येतं, आनंद येतो आणि समाधान येते आणि आम्हाला त्या कुटुंबामध्ये देवाचं गौरव करायला संधी मिळते. प्रीती सर्व काही सहन करते. सगळं काय म्हणते, सर्वांवर काय करते, ती पांघरून घालते. वाचा, तुम्हाला वाचायचं असेल तर 1 कोरिंथ अध्याय 13:4 पासून पुढे वाचा. त्या प्रेमानं काय काय होतं, ते प्रेम काय करतं, काय करू शकतं. आणि म्हणून नेहमी आम्ही आमच्या कुटुंबावर, लेकरांवर प्रेम करणार असलं पाहिजे, घरावर प्रेम करणार असलं पाहिजे, पत्नीवर प्रेम करणार असलं पाहिजे, पतीवर प्रेम करणार असलं पाहिजे, सासूवर प्रेम करणार असलं पाहिजे, सासऱ्यांवर प्रेम करणार असलं पाहिजे, आजीबाबांवर प्रेम असलं पाहिजे, वडीलधाऱ्यांवर प्रेम असलं पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं प्रेम पापाची रास झाकवून टाकते. वाचा, पहा काय म्हटलंय, प्रीती कशा आहे, सहनशील आहे, ती सहन करते. काहीही झालं, येशू ख्रिस्तावर थुंकले आणि म्हणाले की सांग तुला कोणी मारलं, डोळे झाकले, आणि कोणी मारलं, त्यानं उत्तर नाही दिलं, कारण तो आमच्यावर प्रेम करत होता. बोलो हालेलुया. जर आमच्या घरावर प्रेम आहे तर आम्ही भांडण करणार नाही. तिला भांडू दे, मला नाही भांडायचं. आणि मग काही प्रश्न होत नाही. त्या गोष्टी माझ्या जीवनात 1000 वेळेस होतात. मी नेहमी माझी माघार असते. मग आता तुम्हाला समजलं असेल, पुढे सांगायची गरज. शास्त्र सांगतं की प्रीती सर्व काही सहन करते. पुढे वाचा, ती परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, ती फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीमध्ये आनंद मानत नाही, तर सत्या संबंधाने सदा आनंद करते. काय म्हटलं, प्रीती प्रेम सर्व काही सहन करते आणि सगळं काही खरं मानण्यास सिद्ध असते, ते प्रेम आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की बायकोनं नवऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, नवऱ्यानं बायकोवर प्रेम केलं पाहिजे. हा लग्नाचा संदेश आहे. पण लग्नामध्ये आमचं लक्ष नसतं, गोंधळ असतो, सगळी गडबड समजत नाही. म्हणून मला प्रेरणा झाली की पुन्हा एक वार आपण त्या प्रेमाबद्दल बोलावं की जे प्रेम ख्रिस्तानं आमच्यावर केलं. पती पत्नीनं सांगितलं, ज्या कुटुंबामध्ये प्रीती नाही त्या कुटुंबामध्ये लक्षात ठेवा देव नाही. ज्या कुटुंबामध्ये प्रीती आहे त्या ठिकाणी देव आहे. येशू त्या ठिकाणी एकत्र राहत आहे. आणि मग ज्या घरामध्ये प्रार्थना होते त्या ठिकाणी प्रेम नांदते, त्या ठिकाणी भांडण राहत नाही. बोला हालेलुया. भांडणं आले की आपोआप आजार येतात, भांडणं आले की खर्च येतो, भांडणं आले की दुरावा येतो, भांडणं आले की परिस्थिती बिघडते आणि आपण आणखी 10 वर्ष मागे जातो. रागाने काय होतं, आणखी 10 वर्ष बायको निघून जाते माहेर, लेकरांचं नुकसान होतं आणि अधिक प्रपंच मागे जातो. प्रेम आहे तर मग भांडण नाही, राग नाही. जेथे राग आहे तेथे सैतान आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की जेथे प्रीती आहे, प्रेम आहे, तिथे देव आहे. वाचा, योहानाचा शुभवर्तमान अध्याय 13 वचन 34 आणि 35. प्रभू काय म्हणतो, एकमेकांवर प्रेम करा. वाचा, योहानाचा शुभवर्तमान अध्याय 13 वचन 34 आणि 35. पहा, प्रभू तर मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो. प्रभू असं म्हणतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांवर प्रेम करावे. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. कोण सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जशी ख्रिस्ताने कशी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, सर्वस्व दिलं, स्वर्ग दिलं, पृथ्वी दिली, धन दिलं, आरोग्य दिलं, प्रॉपर्टी दिली, नाव दिलं. एवढं प्रेम तर तो म्हणाला स्वर्ग सुद्धा देतो, स्वर्ग सुद्धा तुमच्याकरिता उघडतो. इतकं प्रेम केलं. शास्त्र सांगतं जर आम्हाला प्रेम करायचं आहे तर सर्वस्व दिलं पाहिजे. आमच्या घरात प्रेम नाही तर मग कोण आहे? प्रेम नसेल तर कोण आहे? बोला, समजते का? कठीण होते का नको वाटते? जर आमच्या घरात प्रीती नाही नांदत, प्रेम नांदत नाही तर कोण नांदतंय? मग भांडण आहे. नेहमी आपण पाहतो, नेहमी कुरकुर आहे, नवऱ्याची कुरकुर आहे, बायकोची कुरकुर आहे. कुरकुर आहे तर कोण आहे? सैतान आहे. शास्त्र सांगतं कटकट्या बायकोपेक्षा अरण्यवास परवडला, असं म्हणतो त्याचे सूत्र करतात.
तर म्हणतोय कटकटी बायको जणू काय गळक्या छपरासारखी, सारखं पाणी गळत असं आपण झोपलो पण पाणी गळते पावसाचं, राग येतो, वाटतं की नको. म्हणून काय म्हणलंय, सारखी कटकट नाही करायची, एकदा सांगा काय सांगायचं ते आणि वाट पहा, प्रार्थना करा, परिस्थिती बदलवेल. योहान पहिले योहान अध्याय 4 वचन 8 वाचू. काय म्हटलंय की देव कोण आहे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले योहान अध्याय 4 वचन 8. हा, पहा काय म्हटलंय की देव प्रीती आहे आणि जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. देव कोण आहे? देव कोण आहे? बोला, देव कोण आहे? प्रेम आहे. तुम्हाला देव कोण आहे? प्रेम आहे, प्रीती आहे. आणि जो प्रेमच करत नाही तो देवाला ओळखत नाही. देव त्याच्या जवळ नाही, तो देवाच्या जवळ नाही. आणि मग त्याच्याजवळ कोण आहे? राग आहे, गर्व आहे, अभिमान आहे, मी पण आहे, मोठेपण आहे. म्हणतो मी भाकरी केल्या म्हणून खातो, मी घर चालते, मी संसार करते, मी पगार आणतो, मी हे करतो आणि मग घर टिकत नाही. शास्त्र सांगतं असं म्हटलं पाहिजे, हे आपलं आहे, संसार आपला आहे, घर आपलं आहे. देव प्रीती आहे, जो देवाला ओळखतो तो प्रीती करतो. जो देवाला ओळखत नाही त्याच्या प्रीती नाही, कारण देव प्रीती आहे. प्रेम नाही तर देव नाही. मग अपमान आहे, आणि अपमान केलेला पत्नीला आवडत नाही. ती म्हणते मला घरात काय बोलायचं तर बोला, 4 माणसात बोललेलं मला चालणार. बोला, चालेल का? चालणार. नवऱ्याला तसं वाटतं, म्हणतो तुम्हाला घरात शिव्या काय बोलायचं बोल, 4 माणसामध्ये माझा आदर कर, 4 माणसात मला आरे तरी करू नको. बायको तर म्हणजे त्याला हे महिला चालणार, त्याला काय वाटेल इथं जीव जोडताना मला माणसामध्ये मला बोलू नको बाई, तुला काय बोलायचं घरी गेल्यावर. म्हणून शास्त्र सांगतं की प्रीती सर्व काही सहन करते. सहन करण्यासाठी सिद्ध असते. आम्हाला सहन करायचं असते, एकमेकांचा आदर करायचा असतो. शास्त्र सांगतं प्रीती एकमेकाचा काय करते? काय वाचलं तुम्ही? प्रीती काय करते? आदर करते, सन्मान करते, सर्व काही सिद्ध करते. प्रेम नाही तर मग राग आहे, आणि राग सैतानापासून आहे. रागामुळे घर फुटले जातात, रागामुळे गर्व निर्माण होतो, रागामुळे त्रास आहे, भांडण आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आमचं प्रेम मुलांवर असलं पाहिजे, आमचं प्रेम आमच्या लेकरांवर असलं पाहिजे, आमच्या घरावर असलं पाहिजे, आमच्या आई बाबांवर असलं पाहिजे, आमच्या नातलगांवर असलं पाहिजे, आमच्या सासू सासऱ्यांवर असलं पाहिजे. आणि हे सगळं कधी होईल? जेव्हा आमचं प्रेम ख्रिस्तावर आहे. बोला हालेलुया. कोणावर आहे? आता देव तर दिसत नाही, आम्ही तुले म्हणतो की माझं प्रेम देवावर आहे. देव प्रेम कोणावर आहे? देवावर आहे. शास्त्र सांगतं दिसणारे सासू सासऱ्यावर प्रेम करत नाही, दिसणाऱ्या नवऱ्यावर प्रेम करत नाही, दिसणाऱ्या पोरावर प्रेम करत नाही, देवावर कोण प्रेम करत. बोला हालेलुया. फक्त प्रेम आहे असं तोंडानं म्हणून चालत नाही, ख्रिस्तानं कृतीत दर्शवलं. बायबल सांगतो तर आमचं प्रेम आहे तर आम्ही त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यासाठी तयार असतो. पवित्र शास्त्र सांगतं की तो देव सर्वदा आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला सांगतो की मी तुमच्यावर प्रेम करतो. आणि मग तो म्हणाला मी जातो आणि जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरात जागा नसती तर तसं मी तुम्हाला सांगितलं. ख्रिस्तानं मंडळीवर प्रेम केलं आणि तिला स्वतःकरिता सादर केलं, जलस्नानानं स्वच्छ केलं. तसं म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताची मंडळी आहात आणि म्हणून तुम्हाला त्या ख्रिस्ताकरिता ख्रिस्तासारखं प्रेम करायचं आहे. पवित्र शास्त्र सांगतो की देव चांगला आहे, काल आज आणि उद्याही तो कसा आहे? चांगला आहे. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल वाचायचं आहे किंवा राहायचं आहे. इफिसियन्स स्तोत्र त्याचा 5वा अध्याय आणि 5 पासून 22 पासून काही वचन वाचू आणि मग आपण थांबूया. इफिसियन्स पत्र प्रेषित पाऊल मंडळीला पत्र लिहून ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल आणि मंडळीच्या प्रेमाबद्दल आणि पती पत्नीच्या प्रेमाबद्दल विशेष रीतीने सांगतो. इफिसियन्स पत्र त्याचा अध्याय 5 वचन 22 तो म्हणतो की स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. हे वचन फक्त स्त्रियांपुरतं आहे असं नाही, पुरुषांसाठी सुद्धा आहे, सर्वांसाठी आहे. जसं ख्रिस्तानं मंडळीवर प्रेम केलं आणि स्वतःचा प्राण दिला तसं असं म्हणले आपण आपल्या घराकरिता आपल्या कुटुंबाकरिता
प्रेम करणारं असलं पाहिजे. जर आपलं प्रेम आहे आपल्या पत्नीवर, आपल्या पतीवर, आपल्या लेकरांवर, आपल्या मंडळीवर, तर आपण ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये वाढत आणि वाढत जाणार असलं पाहिजे. पहिली आणि गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःनं म्हणायचं की माझं माझ्या कुटुंबावरती प्रेम आहे. बोला हालेलुया. सर्वांनी बोला, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि जर प्रेम आहे आमचं, तर त्या प्रेमासाठी आम्ही आमच्या घरासाठी जीवन जगणार आहोत. आणि मग घरासाठी नको असणाऱ्या गोष्टी आम्ही सोडून देतो. पुढे काय म्हटले पहा, की आपापल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीरात येणार आहे, तरी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तशी सर्व स्त्रियांना सर्व बाबतीत आपापल्या पतीच्या अधीन असावं. म्हटले मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसं स्त्रीने सुद्धा अधीन असलं पाहिजे. आणि मग पुरुषाला सुद्धा परमेश्वरानं आशीर्वाद दिलाय, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगून थांबायचं आहे की आम्हाला ख्रिस्तासारखं आमच्या घरावर जेव्हा प्रेम करतो तेव्हा आम्ही देवावर प्रेम करतो. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताचं प्रेम समजून घेतलं पाहिजे, ख्रिस्ताला समजून घेतलं पाहिजे, परमेश्वराला समजून घेतलं पाहिजे. आणि केव्हा होईल, जेव्हा आमचं घर प्रार्थना करणार. काय करणार आहे, आमचे हात देवासाठी जुडलेले आहेत. मग लेकरं पाहतात की नाही आम्ही वाईट वागलो, आम्ही त्रास दिला, आम्ही काय काय म्हणतो, तरी मग बाबा आमच्यासाठी काय करतात, प्रार्थना. राग आला, आपण मारलं, नुकसान कोणाच आहे, आपल्याला लेकराला लागलं, डोकं फुटलं, हातपाय मोडला, काय झालं, राग गरीबरी पण तो काय करतो, नाश करतो. शास्त्र सांगतं आम्हाला नम्र व्हायचं असतं. प्रभू नम्र झाला, लोकर कातरणाऱ्या मित्राप्रमाणे. तो एक शब्द बोलला नाही असं म्हटलं, आम्हाला नम्र व्हायचं असतं. पुढे तो म्हणतो पतीनो, म्हणजे असं म्हणजे नवऱ्यानो जशी ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली. बायकोला पण सांगितलं अगोदर, आता नवऱ्याला म्हणताय 25 वचनामध्ये, पतीनं जशी ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, प्रेम करा. ख्रिस्तानं मंडळीवर प्रेम केले आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केलं. कोणासाठी समर्पण करायचं आहे, पत्नीसाठी समर्पण करायचं, ना की व्यसनांसाठी, ना की दारूसाठी, ना की सिगारेटसाठी, ना की जगाच्या गोष्टींसाठी, ना की सिनेमासाठी. कशासाठी समर्पण म्हटलंय, पत्नीसाठी. आता तुम्ही वेगळं नाहीत, तो म्हणतो तुम्ही एक देह आहात, एकच आहात, आणि म्हणून तुम्हाला एक म्हणून राहायचं आहे. मग तो म्हणतो कोणी कधी स्वतःच्या देहाचा द्वेष केला नाही. बाहेर जाऊन फक्त नवरा एकटा खातो, बायको घरी उपास, तिला उपास धरा, असं चालेल का, तर म्हणतो मी कोण आहात, एक देह आहात. आणि म्हणून तुम्हाला एकमेकांवरती प्रीती करायचो. काय म्हणतो, मंडळी ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाच्या द्वारे जनस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा वाचासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष आहे असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करीतो, असं पवित्र शास्त्रात केले. मी माझ्या मनात सांगत नाही. काय म्हटलंय, आपलं शरीर आहे. कोण, बोला नवऱ्यानं, कोण कोण, बायको. कोण आहे, आपलं शरीर आहे असं समजावं आणि तिच्यावर प्रीती करावी, असं पवित्र शास्त्र सांगतं. मग जर देव दिसत नाही, त्या देवावर आम्ही प्रेम करू शकत नाही जर आम्ही आमच्या पत्नीवर प्रेम करत नाही, आमच्या लेकरांवर करत नाही, आमच्या घरांवर करत नाही, आमच्या आई वडिलांवर करत नाही. पवित्र शास्त्र सांगतं जर आमचं प्रेम आहे तर आम्ही त्यांच्यासाठी स्वतःला समर्पण करतो. देवा त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन.